कोकणापासून विदर्भापर्यंत आणि मराठवाड्यापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत मतदानाचा दिवस गाजला तो राड्यामुळे। कुठे पिस्तूल रोखली गेली, कुठे दगडफेक झाली, तर कुठे फाटेपर्यंत मारहाण झाली। बरं, वाद कुणात? तर राज्यात एकत्र सत्ता भोगणाऱ्या भाजपा आणि शिवसेनेत, भाजपा आणि राष्ट्रवादीत किंवा राष्ट्रवादी आणि शिवसेनेत, हे सगळं पाहिलं की आठवते ही बिंदांची कविता, सब घोडे 12%। जितकी डोकी तितकी मते, जितकी शिते तितकी भूते। कोणी मवाळ, कोणी जहाल, कोणी लठ्ठ, कोणी मठ्ठ, कुणी ढिले तर कुणी घट्ट। तुमचा काय संबंध आहे? तुम्ही काय केलं? रोज केलं तर बघते ना अधिकारी, तुम्हाला अधिकारा जायचा नाही, परमिशन कशाची? कुणी कच्चे तर कुणी पक्के। सब घोडे 12%। भारतीय राजकारणावर विंदा करंदीकरांनी 1952 मध्ये लिहिलेल्या या ओळी आज 6 दशकं लोटली तरी जशास तशा लागू होत आहेत। नगर परिषद आणि नगरपंचायतींसाठी झालेल्या मतदानाचा दिवस गाजला तो राजकीय राड्यांमुळे। राजगडच्या महाडमध्ये भरत गोगावलेंचे पुत्र विकास आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सुशांत जांभरे समर्थकांमध्ये तुफान हाणामारी झाली। जांभरे समर्थकानं बंदूक रोखल्याचा आरोप विकास गोगावलेंनी केला। सुशांत जांभरेंनी निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंच्या शिवसेनेतून अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला। काही अज्ञात या ठिकाणी माझ्या समोर आले, परत मी माझ्या कार्यालयाकडे या ठिकाणी प्रस्थान करत होतो आणि त्यावेळेला एक पांढरी फॉर्च्युनर आणि 2 इनोवा आणि एक स्कॉर्पिओ पण होती असं म्हटलं जातंय। त्या गाडीमध्ये दांडकं, हॉकी स्टिक, बेसबॉल आणि स्टंप आणि माझ्यावरती उभारण्यात आलेली रिव्हॉल्वर, ती रिव्हॉल्वर माझ्या एका कार्यकर्त्यांनी ती वरून घेतली आणि ती रिव्हॉल्वर ताबडतोब आम्ही पोलिसांकडे या ठिकाणी जमा केली। जर्मन मेडची ती रिव्हॉल्वर आहे। हे सुनील तटकरेंचं षडयंत्र होतं असा आरोप थेट भरत गोगावलेंनी केलाय। आमची माहिती अशी आहे की जे तटकरे आणि इतर काय त्यांचे सहकारी जे नेहमी सगळ्या सभेंमध्ये महाडला गुंडगिरी आहे, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत, हे जे काय त्यांच्या तोंडून सारखं वारंवार येत होतं, म्हणून कदाचित त्यांनी ते गुंड पाठवून आम्हाला बदनाम करण्यासाठी हे त्यांचं षडयंत्र असावं असं आम्हाला आता वाटायला लागलेलं आहे। त्यांनी जे काय आरोप केले त्या आरोपाची सखोल चौकशी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना मी स्वतः विनंती केली। काही घटनास्थळी कुठल्या त्यांनी त्याची सखोल चौकशी पूर्णपणे करावी। माझ्या आयुष्यामध्ये मी कधी असलं कृत्य केलं नाही, परंतु ज्यांचं सारं आयुष्यच हिस्टरी शिटरमून आहे त्यांनी किमान तरी असं बोलण्याचा प्रयत्न करू नये। या प्रकरणी सुनील तटकरे किंवा त्यांच्या वतीनं राष्ट्रवादीचं काय म्हणणं आहे हे देखील जाणून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे। मतदान संपायला जवळपास अर्धा पाऊण तास शिल्लक होता, तेवढ्यात जळगावच्या मुक्ताईनगर मधल्या मतदान केंद्रावर गोंधळ सुरू झाला। या गोंधळाला किनार आहे ती शिंदेंच्या शिवसेनेचे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील आणि भाजपच्या खासदार तसंच केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्यातल्या वादाची। आमदार चंद्रकांत पाटील यांचे समर्थक मतदान केंद्रावर दमदाटी करत होते असा रक्षा खडसेंचा आरोप आहे, तर बाहेरून मतदार आणून बोगस मतदान झाल्याचा चंद्रकांत पाटलांचा दावा आहे। महायुतीत दोस्ती असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात शिवसेना आणि भाजपात अशी कुस्ती पाहायला मिळाली। बऱ्याच बूथवर उमेदवारांना आतमध्ये जाऊ देत नाहीये आणि समोरच्यांकडनं अडवणूक होते, तिथे पोलीस काही करत नव्हते, म्हणून मी तिथे जाऊन त्यांना सूचना दिल्या असं चालणार नाही, नियम सगळ्यांसाठी बरोबर आहे। जर त्यांच्या उमेदवारांना जाऊ देतं तर आमच्या उमेदवारांना जाऊ दिलं पाहिजे आणि जर तिथे आतमध्ये जर लोक समोरच्यांचे हे सांगत असतील मतदान कोणाला करायचं तर हे चुकीचं आहे। बाहेरगावच्या विद्यार्थ्यांची वोटिंग करायची, रजिस्टर करायची, त्यांचा कुठलाच रहिवास नसताना, कोणताच ॲड्रेस नसताना आणि त्यांना प्रत्येक इलेक्शनला आणून 1000-2000 मतं अशा पद्धतीत करायचे की जेणेकरून त्यांना विजयाला ते सोपं होईल।
अशा पिरियडमध्ये इथे येऊन कोणत्याच्या सत्तेचा वापर करत असेल तर ही लोकशाही आहे, सत्ता त्याच्या घरी आहे. एका बाजूला राष्ट्रवादीचे गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांचे समर्थक, तर दुसऱ्या बाजूला भाजप नेते आणि माजी आमदार लक्ष्मण पवार यांचे कार्यकर्ते. आधी दोन्ही गट भिडले, मग दगडफेक झाली आणि गाड्यांची तोडफोडही झाली. अखेर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत कौवत रस्त्यावर उतरले. परभणीच्या जिंतूरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकले. प्रकरण हाणामारीपर्यंत गेलं. साताऱ्याच्या म्हसवडमध्येही मध्यरात्री शरद पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने उभे ठाकले होते. वाहन तपासणीच्या मुद्द्यावरून हा गोंधळ झाला. पुण्यातल्या भोरमध्ये आमदार शंकर मांडेकर आणि माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या कार्यकर्त्यांमध्येही वाद झाला. नवी मुंबईला लागून असलेल्या उरणमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार भावना घाणेकरांचा पारा चांगलाच चढला. मतदान केंद्रावर भाजपकडून दादागिरी सुरू असल्याचा त्यांचा आरोप होता. अधिकार जायचा नाही. परमिशन कशाची? पालघरच्या डहाणूमध्ये शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की पाहायला मिळाली. भाजपचे कार्यकर्ते मतदान केंद्रावर गर्दी करत असल्याचा शिंदेच्या शिवसेनेचा आरोप होता. सांगलीच्या जतमध्ये पोलीस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळालं. त्र्यंबकेश्वरमध्येही एका तरुणानं हुज्जत घातल्यानंतर पोलिसांनी त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर पोलीस ठाण्याबाहेरही भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी सुरू झाली. निमित्त ठरलं भाजप उमेदवार रमेश सोळसे यांच्या मुलाला झालेली मारहाण. विशेष म्हणजे राज्यातल्या सत्तेत जे एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत, त्याच पक्षांचे नेते मतदान केंद्रावर एकमेकांशी दोन हात करताना पाहायला मिळत आहेत. प्रेक्षक हो, यालाच म्हणतात सोयीचं राजकारण. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.